नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे उष्णता या चॅप्टरमध्ये. मित्रांनो, मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नांची सिरीज तुम्हाला घेऊन येत आहे. मित्रांनो, मी जेवढे प्रश्न देत आहे तुम्हाला ते मोठे मोठे प्रश्न आहेत. मित्रांनो, त्याच्यामध्ये काही छोटे छोटे प्रश्न असतात. तुम्हाला त्यासाठी पुस्तक पूर्ण वाचावे लागेल. मित्रांनो, आपलं टार्गेट आहे 40 मार्कापैकी जवळपास 30 मार्क कसे भेटावे किंवा 30 मार्कापर्यंत कशी जर्नी करावी. 30+ मार्क टार्गेट आहे मित्रांनो. 30+ मार्काकरता मित्रांनो आपला सर्व कारणे द्या, मोठे प्रश्न सर्व आपल्याला आले पाहिजे, यासाठीच मी प्रयत्न करत आहे. मित्रांनो, त्यासाठी ह्या सर्व सिरीजला मित्रांनो अत्यंत मनपूर्वक तुम्ही फॉलो करायला पाहिजे मित्रांनो, आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो, उष्णता एक चॅप्टर आहे. मित्रांनो, उष्णता चॅप्टर फक्त एका दिवसामध्ये सुद्धा कंप्लीट होणार चॅप्टर आहे. अत्यंत छोटा चॅप्टर आहे मित्रांनो. उष्णता झाले मित्रांनो, प्रकाशाचे अपवर्तन झाले मित्रांनो, हे 2 चॅप्टर अतिशय छोटे चॅप्टर आहेत आणि अतिशय सोपे चॅप्टर सुद्धा आहेत मित्रांनो. त्यासाठी या चॅप्टरला जास्त वेळ लागत नाही. दोन्ही चॅप्टर तुम्हाला जवळपास मित्रांनो 4 तासामध्ये सुद्धा होऊ शकतात. एवढे छोटे चॅप्टर आहेत मित्रांनो. हा चॅप्टर तुम्हाला मित्रांनो कमीत कमी 4 ते 5 मार्कला विचारू शकतो मित्रांनो. ह्या चॅप्टरमध्ये काही प्रश्न आहेत मित्रांनो, ते गॅरंटेड तुम्हाला प्रत्येक वर्षी आलेले आहेत मित्रांनो. बघूया मित्रांनो काय प्रश्न आहेत काय नाही ते. ठीक आहे. तर मित्रांनो, कोणी नवीन असेल आपल्या चॅनलमध्ये त्याचं सबस्क्राईब करून घेत चला मित्रांनो. ह्या व्हिडिओला लाईक करत चला. अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न सराव तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, आकृतीसह स्पष्ट करा होपचे उपकरण. मित्रांनो, काय झालं माहिती आहे का तुम्हाला? एक मी गोष्ट सांगताय का तुम्ही मित्रांनो, 2000 मित्रांनो जवळपास मला वाटतं की 22 मध्ये तुम्हाला फक्त आकृती आलेली आहे होपच्या उपकरणाची. परंतु मित्रांनो, त्याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका जर आपण काढून बघितल्या मित्रांनो 1900 वर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त होपचं उपकरण आकृती आलेलं नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला काय मित्रांनो स्पष्ट करा म्हणले. काय स्पष्ट करा म्हणले मित्रांनो? पाण्याचे असंगत आचरण स्पष्ट करा म्हणले मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला मित्रांनो पुस्तकाखाली एक आकृती दिलेली आहे बघा, ग्राफ दिलेला आहे मित्रांनो. 4°C पासून 0 येतो, अजून तर वरती चढतो की नाही. हा ग्राफ मित्रांनो पाण्याचे असंगत आचरण कशा प्रकारे आहे हे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे ती आकृती तर तुम्हाला 100% करावं लागणारच आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ह्या म्हणजे काय मित्रांनो, हे जो पॉइंट आहे पाण्याचे असंगत आचरण हे होपच्या उपकरणाशी निगडीत आहे असं तुम्हाला स्पष्ट करा म्हणलेलं आहे मित्रांनो. त्यासाठी चांगल्या प्रकारे तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. मी चांगल्या प्रकारे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ प्लीज बघून घ्या चला मित्रांनो. तुमच्या लास्ट एक्झामच्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला खूप जास्त महत्त्वपूर्ण आणि खूप जास्त मदत करणार आहेत ते मित्रांनो. व्याख्या लिहा ह्या चॅप्टरमध्ये 100% येते मित्रांनो. चांगल्या प्रकारे व्याख्या लिहा येते. काय येते मित्रांनो? निरपेक्ष आर्द्रता काय आहे, पुनर्हिमायन काय, पुनर्हिमायन खूप जास्त वेळ झालेली आहे मित्रांनो. निरपेक्ष आर्द्रता पण खूप जास्त वेळ झालेली आहे. सापेक्ष आर्द्रता मित्रांनो जास्त वेळ झाली नाही तरी पण येण्याची संभाव्यता असू शकते. तर ही आली तर ही होऊ शकत नाही, ही आली तर ही होऊ शकत नाही. विशिष्ट उष्मादारता पण आलेली आहे मित्रांनो. याचं सूत्र सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे. बरं, ठीक आहे. विशिष्ट अप्रकट उष्मा याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो, बाष्पाचं होते का पाण्याचं होते. तुम्हाला असं 2-3 व्याख्या मित्रांनो अतिशय सोपे आहेत बघा, अतिशय सोपे आहेत, तुम्हाला करायचं आहे. दवबिंदू तापमान पण येऊ शकते मित्रांनो, तरी पण आपण चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे. ठीक आहे. दवबिंदूचं कसं असते तापमान काय नाही असं व्याख्या चांगल्या प्रकारे करा मित्रांनो. आकृती काढा किंवा हे वाचून द्या, दोघांपैकी काम करा तुम्हाला करायचं. पाण्याच्या असंगत आचरण तुम्हाला आकृती दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. अजून एक वेळ सांगतो तुम्हाला मी, तुमच्या पाठाखाली जे प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये तुम्हाला आकृती दिलेली आहे, जिथे तुम्हाला पाण्याचे असंगत आचरण स्पष्ट करायचं आहे. आणि आपला उष्णतेचा व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये मी तुम्हाला सरळ व्हिडिओ क्रमांक 1 किंवा 2 मध्ये तुम्ही बघा, तुम्ही जाऊन पाण्याचे असंगत आचरण सर्व चांगल्या प्रकारे आकृती सहित स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर कारणे द्या मित्रांनो. कारणे द्या पण ह्या चॅप्टर मधून आलेले आहेत बरेचपैकी. थंड प्रदेशामध्ये जलीय वनस्पती जलचर यांना जिवंत ठेवण्यासाठी पाण्याचा असंगत आचरणाचा काय उपयोग आहे, किंवा ह्याच पाण्याच्या असंगत आचरणामुळे खडक का फुटतात मित्रांनो? कारण त्यामध्ये पाणी बसतं, कालांतराने ते पाणी बर्फ होतं आणि बर्फाचं आकारमान वाढल्यामुळे म्हणजे जे पण खडक असेल त्याचे काय होतात, तुकडे होतात. या दोघांपैकी कारण येऊ शकते मित्रांनो, स्पष्ट करा म्हणून. किंवा शीत प्यायची बाटली फ्रीज मधून काढून ठेवल्यास बाह्य भागावर काय मित्रांनो पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. ह्या दोघांपैकी तुम्हाला एक प्रश्न बोर्डामध्ये दिसणार आहे मित्रांनो. साठी चांगल्या प्रकारे जेवढं मी प्रश्न तुम्हाला देत आहे तेवढं प्रश्न राईट मध्ये पाठ करायचं मित्रांनो. ठीक आहे. तर शाब्दिक उदाहरणे जे आहेत मित्रांनो, आपल्या सर्वात शेवटी मित्रांनो व्हिडिओ क्रमांक आपल्याजवळ असेल 5. या सर्वात शेवटच्या व्हिडिओ क्रमांकामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व शाब्दिक उदाहरणे पुस्तकामधले आणि पुस्तकाखालचे दोन्ही प्रश्न मी चांगल्या प्रकारे सांगलेला आहे मित्रांनो. ह्या चॅप्टरचे शाब्दिक उदाहरण मित्रांनो सर्वात जास्त अवघड आहेत मित्रांनो सॉल्व्ह करायला. पहिल्या चॅप्टरचे पण अवघड आहेत, ह्या चॅप्टरचे पण अवघड आहेत मित्रांनो. पण ह्या दोन चॅप्टरमधून एक तरी का होईना शाब्दिक उदाहरण आपल्या एक्झामला येतो. त्यासाठी मित्रांनो पहिल्या चॅप्टरमध्ये जास्त कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो, ह्या चॅप्टरमध्ये जास्त स्टेप्स आहेत मित्रांनो.
जर आला प्रश्न मित्रांनो तर खूप जास्त आपला अवघड जाणार आहे. त्यासाठी मित्रांनो प्लीज कृपया करून तुमच्याजवळ रिक्वेस्ट करतो, शाब्दिक उदाहरणं चांगल्या प्रकारे करा. काय सांगते ते मित्रांनो, ह्या वेळेस काय लॉकडाऊन नाही, काही नाही, तर 100% प्रश्नपत्रिका तुमची अवघड निघल असं मला खात्री आहे मित्रांनो. गेल्या वर्षी बऱ्यापैकी मित्रांनो काय होतं, म्हणजे सर्वांचा अभ्यास करून चांगल्या सोपी प्रश्नपत्रिका आली होती, तर यावर्षी सोपी येईलच ह्याची काही गॅरंटी नाही मित्रांनो. कारण की प्रत्येक वर्षी बोर्डाचा जो पेपर काढणारा माणूस असतो मित्रांनो, त्याचं माइंडसेट आपण ओळखू शकलं नाही मित्रांनो. ठीक आहे, तरी पण आपण सर्व चांगल्या प्रकारे ट्राय करत आहे की चांगले मार्क घेण्यासाठी. मित्रांनो शाब्दिक उदाहरणे तुम्ही कोणत्याही चॅप्टरचा स्किप करू नका. सर्व शाब्दिक उदाहरणे मी घेतलेलं आहे. फक्त मी प्रकरण 6व्या चॅप्टरचं मी शाब्दिक उदाहरण घेतलं नाही, कारण की तिथं माझी सिरीज कंप्लीट झाली नाही. परंतु 5व्या चॅप्टरपर्यंत मित्रांनो सर्व सिरीज मी तुमच्याकडे चांगल्या प्रकारे सर्वात जास्त महत्त्वाचे प्रश्न आहेत हे आपण चांगल्या प्रकारे करून घ्या. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. जर कोणाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट टाकत चला मित्रांनो, काय पाहिजे काय नाही सर्व मी विज्ञान. एका मुलाला मला काल कमेंट केली होती की विज्ञान भाग 2चे पण सर्वात महत्त्वाचे प्रश्न तुम्ही घ्या सर, असं त्याचं कमेंट आली होती. मी घेणार आहे मित्रांनो. स्टार्टिंगला पहिले तुम्ही विज्ञान भाग 1 कव्हर करा, नंतर मी तुम्हाला विज्ञान भाग 2चं पण करणार आहे. परीक्षेच्या अगोदर मित्रांनो सर्व प्रश्न तुमच्या हाताखाली असतील. परीक्षेच्या 5 दिवस अगोदरपर्यंत तुमच्याकडे सर्व प्रश्न सिरीज तुमच्याकडे असते मित्रांनो. ही प्रश्न सिरीज तुमच्या जवळपास ह्याच महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये तुम्हाला जवळपास मला वाटते की 25-26 तारखेपर्यंत सगळे प्रश्न येतील. त्या दिवसापासून नंतर तुमच्याकडे 10 तारखेपर्यंत मित्रांनो सर्व भाग 2चे पण येतील मित्रांनो. त्यासाठी भाग 2 चांगला वाचत चला मित्रांनो, रिव्हिजन करा. माझ्या प्रश्न सिरीजचा थोडासा वाट बघावी लागेल, कारण की पहिलं पार्ट 1 कम्प्लीट करेन, नंतर पार्ट 2 पण कम्प्लीट करेन मित्रांनो. थँक्यू सो मच. या व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा मित्रांनो, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.